नमस्कार मित्र, वॉक हेरिटेज तर्फे तुमचे पुन्हा एकदा रामायणकालीन शबरी नारायण मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले छत्तीसगडमधील शिवरी नारायण या मंदिराच्या ठिकाणाहून तुम्हाला आवाहन करतोय. आपण छत्तीसगड मधील शिवरी नारायण या मंदिराच्या समोर आहोत. हे कलचुरी स्थापत्य शैलीतले एक महत्त्वाचे मंदिर. याच ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांची रामायण काळातील जी भिल्लीण होती शबरी, तिची भेट झाली होती. या ठिकाणी पूर्वी मातंग ऋषींचा आश्रम होता आणि मातंग ऋषींच्या आश्रमात ही या इथल्या शबर आदिवासी राजाची शबरी म्हणून मुलगी या ठिकाणी आश्रमात शिकावयास होती. तर मातंग ऋषींनी त्यावेळेला तिला त्यांचा देह ठेवताना असं सांगितलं की मी आता जातोय, पण तू इथंच थांब. इथं मानव अवतारातील प्रत्यक्ष भगवान विष्णू श्रीरामाच्या अवतारात तुला इथं दर्शन देतील. त्याच्याकरता ती इथंच थांबली. तिच्याबरोबरचे अनेक शिष्य नंतर निघून गेले आणि ती अत्यंत वृद्ध झाली. त्यावेळेला इथं प्रभू रामचंद्र, राम आणि लक्ष्मण हे सीतेच्या शोधात या ठिकाणी आलेले असताना तिची इथं भेट झालेली आहे. तर आता आपण ते मंदिर पाहूया. मित्रांनो, याच मातंग ऋषींच्या आश्रमात जो मठ होता त्या ठिकाणी शबरीची वृद्ध झाल्यानंतर श्रीरामाची वाट पाहून शेवटच्या क्षणी या ठिकाणी भेट झालेली आहे आणि तिने रामाला प्रत्यक्ष बोरे ही एका वडाच्या झाडाच्या पानाचा द्रोण बनवून त्याच्यात खावयास दिली. तर ती बोरे रामाला कडू लागू नये किंवा आंबट लागू नये म्हणून प्रत्येक बोर तिने चाखून पाहिले आणि मग त्यातली मधुर अशी बोरे रामाला दिली. रामाने तिची उष्टी बोरे मधुर बोरे खाऊन त्यांचं पोट तृप्त झाले. तर अशा ह्या शबरीला प्रत्यक्ष रामाचे दर्शन झाले रामायण काळात. तेच हे स्थान. या ठिकाणी पूर्वी इतक्या शेकडो वर्षात या मंदिराचं वेगवेगळ्या याच्यात पुनर्निर्माण केलं गेलं. हे मंदिराचं जे शिखर आहे हे कलचुरी स्थापत्य शैलीचं शिखर समजलं जातं. हे साधारण 172 फुटाचं उंच शिखर आहे. तत्कालीन सीतेच्या शोधात राम जे श्रीलंकेला गेले तर त्या श्रीलंकेला रामेश्वरम पासून जो सेतू बांधला त्या ठिकाणी हा तरंगता पत्थर जो सापडलेला आहे त्याचा एक नमुना या ठिकाणी ठेवल्याचं आपल्याला दिसून येतो. तर शिवरी नारायण मंदिराच्या आत आल्यानंतर ही डावीकडची सभामंडपात असलेली लक्ष्मी विष्णूची एकाच अखंड दगडातील कोरीव काम केलेली मूर्ती, प्रत्यक्ष गरुड हे वाहन श्री विष्णूचं, त्यांनी आपल्या भुजकमलांवर त्यांना विराजमान केलेले अत्यंत सुंदर विष्णूचे चेहऱ्यावरचे भाव खूप सुंदर इथं रेखाटलेले आहेत. ही मूर्ती पाहावी अशीच आहे, भान थक्क करणारी अशी दिसून येते. ती पहा. या शिवरी नारायण मंदिरात आपणा समोर भगवान श्री राम आणि लक्ष्मण हे दोन विराजमान झालेले त्या ठिकाणी दिसून येत आहे. त्याचं हे सभामंडपातलं जे गर्भगृहाचं दार आहे ते अत्यंत अलंकृत केलेलं दिसून येते. दोन्ही बाजूला नागमंडलं आहेत. त्याच्यानंतर गंगा, यमुना या नद्यांना इथं अंकन केलेलं दिसून येते. हे शंख चक्रधारी आणि हे चक्रधारी आणि हे शंखधारी असे विष्णूंचे दोन अवतार या ठिकाणी अखंड पाषाणात कोरलेले दिसून येत आहेत. अत्यंत सुंदर महिरप कलचुरी स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना आहे. आणि याचं जे शिखर आहे हे कलचुरी शैलीतलं शिखर साधारण 172 फूट असल्याचं दिसून येतं. तर हे अत्यंत वारसा रामायणकालीन असलेला याच ठिकाणी शबरीने रामाला बोरं अर्पण केलीत. तर याच्यासाठी तुम्ही अगदी हे आयुष्यात एकदाही न चुकवावं असं स्थान आहे. जय श्रीराम. शिवरी नारायण मंदिराच्या समोरच त्या प्रांगणातच हे केशव मंदिर आहे, केशव नारायण मंदिर आहे छोट्या स्वरूपातलं. या मंदिराचं सुद्धा गर्भगृह आणि त्याच्यावरची ही गर्भगृहाची चौकट अतिशय उल्लेखनीय आहे. इथे सुद्धा तुम्हाला गंगा आणि यमुना, सरस्वती या नद्यांचं अंकन केलं दिसून येतं. ही त्याची द्वारपट्टी. या द्वारपट्टीवर सुद्धा तुम्हाला विष्णूंचे जे अवतार आहेत
24 अवतार, त्यापैकी म्हणजे केशव, माधव, त्याच्यानंतर नारायण असे अवतार तुम्हाला या ठिकाणी विविध 24 अवतार अंकित केलेले दिसून येत आहेत या ठिकाणी. हे असे त्याचबरोबर याच्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी ललाट बिंबावर गणेश नसून या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान शिव आहे. हे त्याचं एक वेगळेपण. जसं मी लक्ष्मण मंदिरात ललाट बिंबावर शेषशाही विष्णू तुम्हाला माझ्या त्या व्हिडिओत दाखवले लक्ष्मण मंदिराच्या, तसंच या शिवरी नारायणच्या केशव मंदिराच्या ललाट बिंबावर हे भगवान शिव विराजमान आहेत. तर असं हे देखणं मंदिर साधारण 8व्या-9व्या शतकात तील असल्याचं सांगितलं जातं. रामायण काळ याला रामायणकालीन असं समजलं जातं. या ठिकाणी घडलेली गोष्ट म्हणजे शबरीचा जन्मस्थान, शबरीचा मातंग ऋषींचा आश्रम, त्याचबरोबर हे शिवरी नारायण मंदिराचं 172 फुटी शिखर, हे कलचुरी स्थापत्य शैलीचं महत्वाचं शिखर असं समजलं जाते. तर असं हे शिवरी नारायण मंदिर समूह व केशव नारायण मंदिर समूह. जय श्रीराम. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मातंग ऋषींचा जो आश्रम होता त्या ठिकाणीच शबर राजाची मुलगी शबरी या ठिकाणी मातंग ऋषींच्या आश्रमात होती. तर मातंग ऋषींनी त्यांचं देहावसान ठेवताना शबरीला सांगितलं होतं की तुझी विष्णूंची मानव अवतारात प्रभू रामचंद्रांच्या रूपात गाठ पडेल, ते याच ठिकाणी तुला भेटतील, त्याच्यामुळे तू त्यांची वाट पहा. मग असं म्हणून त्यांनी देहत्याग केला. त्याच्यानंतर शबरी वृद्ध होईपर्यंत या ठिकाणी राहिली. अत्यंत वृद्ध, बाकीचे सगळे शिष्य आश्रम सोडून निघून गेले, पण शबरीचा ठाम विश्वास होता या ठिकाणी प्रभू रामचंद्र येतील. त्याच ठिकाणी ती वाट बघत थांबली. पण एके दिवशी खरंच प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण या ठिकाणी सीतेच्या शोधात आले व शबरीला त्यांनी दर्शन दिलं. शबरी धन्य झाली व तिने प्रभू रामचंद्रांना बोरं जी दिली त्या याच वडाच्या झाडाच्या पानांच्या द्रोणासारख्या आकारात असलेल्या पानांच्या स्वरूपात दिलेली आहे. हे वडाच्या झाडाचं द्रोणासारखं असलेलं पान हा कटोरी वृक्ष किंवा द्रोण वटवृक्ष म्हणून आजही ओळखला जातो. तो आजही या ठिकाणी आपणास दिसून येतो. या महानदीच्या काठावर मातंग ऋषींचा जो आश्रम होता याच ठिकाणी शबरांचा देव जगन्नाथ याची प्रतिष्ठापना याच ठिकाणी होती. इथून ती प्राचीन काळी या महानदीच्या मार्फत ओरिसाला नेण्यात आली, तिथंच ती स्थापित झाली. परंतु या लोकांची आजही अशी श्रद्धा आहे की ओरिसामध्ये ज्या वेळेला रथयात्रा असते, जगन्नाथ मंदिर बंद असतं, त्यावेळेला जगन्नाथ या ठिकाणी पुन्हा वस्तीला येतात अशी धारणा आहे. जय जगन्नाथ, जय श्रीराम.